मागच्या वर्षीच्या पर्वामधला विजयी संघ होता शिवा स्पोर्ट्स संघ, परंतु आता मात्र नक्कीच एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर पुन्हा एकदा सर्व आलेल्या क्रिकेटर्स मी या मैदानावरती बहुदिवस स्वागत करतोय. पुन्हा एकदा बोलणार आहोत या सामन्याकडे. नक्कीच ही जी स्पर्धा घर बसल्या देखील बघतात लाईव्ह प्रेक्षक, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो tenniscricket.in माध्यमातून. नक्कीच संपूर्ण टीम आपल्यासोबत इथे मात्र जोडली गेली आहे tenniscricket.in माध्यमातून. नक्कीच पाहायला गेलं तर सलामीवीर दाखल होतात हळूहळू. मैदान शांत आपल्याला पाहायला मिळते, परंतु थोड्याच वेळामध्ये इथे मात्र मैदान पेटून उठणार आहे. नक्कीच पाहायला गेलं तर इथे सलामीवीर दाखल होत आहेत मित्रांनो. पाहायला गेलं तर पवन लोंढे आणि पार्थ भातडे यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याचप्रमाणे साई समर्थ कन्स्ट्रक्शन SK सांडीम यांच्याकडून मंडळासाठी देणगी येते 1100 रुपये देणगी आली आहे. त्यांचे देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. पुन्हा एकदा बोलणार आहोत या चालू सामन्याकडे. बघूयात काय घडतंय मित्रांनो. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. मित्रांनो आपण बघतोय हरचेरी पंचक्रोशी विकास कुणबी समाज आयोजित कुणबी समाज चषक 2026 हा थरार पर्व तिसरा पहिला चेंडू इथे मात्र हाताळतो म्हणजेच आकाश फुटक षटक क्रमांक 1 इथे मात्र दाखल झालाय. बघूयात काय होतंय स्ट्रायकिंग एंडमध्ये. आपण बघतोय पवन लोंढे एक या संघाचा आयकॉन खेळाडू आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो म्हणजेच पार्थ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगला सामना होईल काय शंका नाहीये. बघत काय होतंय इथे मात्र स्कोरर असतील ते म्हणजे स्वतः कुलदीप सर, त्याचप्रमाणे श्रेयस आलिम सर, तसेच चेतन कांबळे सर यांचं देखील मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचं देखील मी स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा बोलणार आहोत या चालू सामन्याकडे. बघूयात काय घडते बिघडते मैदानाच्या आतमध्ये. झरेवाडी येथील उपसरपंच देवेंद्र सनगरे सर यांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा. देवेंद्र सनगरे सर आपल्याला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन या सामन्याचा आनंद घ्या. पुन्हा एकदा म्हणणार आहोत बघूयात काय घडतंय. नक्कीच या मॅचसाठी पंचांचं काम बघतात. मेन पंच संदीप कांबळे सर, स्क्वेअर लेग पंच आपण बघतोय ते म्हणजेच मंदार सर यांचं देखील स्वागत करतो. पहिलं बघूयात काय होतंय. पहिला चेंडू असेल सामना करेल यावेळेला पवन लोंढे आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम उमरेचा हा स्टार आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंड वरती. पंचांचा मॅच स्टार्टचा इशारा येतोय. बघूयात काय होतंय. पहिला चेंडू असेल यावेळेला दडपण असेल. बघूयात काय होतंय. मोठा सामना आहे. धावायला सुरुवात केली आहे. ओव्हर विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकला गेला. इथे मात्र चांगला चेंडू इथे मात्र सन्मानपूर्वक खेळून काढला जातोय. विक्रांत हा चेंडू अडवलाय. फेकी करायची होती परंतु इथे मात्र चूक करणार नाहीये मित्र विक्रांत. नक्कीच पाहायला गेलं तर ती मात्र एक धाव मिळते. एका धावेने इथे मात्र संघाचं खातं ओपन झालंय. म्हणजेच काय तरी ते मात्र धावांचा देखील श्री गणेशा झालाय मित्रांनो. नक्कीच पुन्हा एकदा बघूयात काय होतं. आकाश फुटक एक उभरता सितारा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय फुटकवाडिया वाडीतून. पुन्हा एकदा बघूया दुसरा चेंडू असेल सामना करेल यावेळेला पार्थ भातडे. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. इथे मात्र जलचा प्रयत्न होईल का, परंतु चेंडू पडला नो मॅच मध्ये. त्या दरम्यान एक धाव मिळते आहे. इथे मात्र ऋषिकेशने हा चेंडू अडवलाय. चेंडू फेकेपर्यंत चेंडू अडवेपर्यंत इथे एक धाव चोरली जाते मित्रांनो. नक्कीच एक धाव मिळते एका धावेच्या माध्यमातून. जर का विचार केला धावसंख्या झाली म्हणजेच 2 धावा. नक्कीच आकाश फुटक वारंवार चांगली बॉलिंग करत आपल्या संघासाठी. नक्कीच वारंवार चांगली बॉलिंग करतोय. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 3 आपण बघतोय यावेळेला आकाशच्या माध्यमातून सामना करेल पवन लोंढे. संघाचा आयकॉनिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे परंतु इथे मात्र चेंडूने खूपच उचाळ घेतलाय आणि मला वाटतं पंच आमच्याकडे वळतात. यावेळेला नियम क्रमांक 22 इथे मात्र वापरला गेलाय पंचांच्या माध्यमातून. क्रिकेटच्या पटलावरचा नियम क्रमांक 22 इथे मात्र वापरला गेला पंचांच्या माध्यमातून आणि एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजेच तब्बल 3 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. अजून देखील पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ आपल्या पाकिस्तान पाहायला मिळेल. आपण बघतो षटक क्रमांक 1 चालू असताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. बघूयात नेक्स्ट बॉलला आपण बघतोय आकाश फुटक सामना करेल पवन लोंढे. बघूयात काय घडतंय. मोठा फटका येतोय का पकडण्यासारखा असेल. नेक्स्ट बॉलला चेंडू फेकला गेला. इथे मात्र आडव्याने खेळून गेला चेंडूला. मला वाटतं चेंडू ट्रॅव्हल झाला थर्ड मॅनच्या दिशेने. इथे मात्र एक धाव नक्कीच मिळते. पंचांचा इशारा येतोय की इथे मात्र एक धाव मिळते. एका धावेच्या माध्यमातून जर का विचार केलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच बिन बाद 4 धावा. म्हणजेच काय तर अजून देखील 3 चेंडूंचा आपल्याला खेळ पाकिस्तान पाहायला मिळेल मित्रांनो. नक्कीच मित्रांनो आपण बघतो या स्पर्धेचा
दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीला येतोय मित्रांनो. नक्कीच इथून पुढे जो संघ जिंकेल तो सरळ जाऊन पोहोचेल ते म्हणजेच मेगा फायनलकडे, परंतु जो संघ इथे मात्र पराभूत ठरेल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जाताना पाहायला मिळतोय. बघूयात काय होतंय, कोणता संघ इथे मात्र विजय प्राप्त करतो हे देखील बघण्यासारखं असेल. पुन्हा एकदा बघूयात, नेक्स्ट बॉल असेल आकाश फुटक, सामना करेल पवन लोंढे मॅन फ्रॉम उमरीचा स्टार. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेलाय, चांगला इथे मात्र चांगला चेंडू होता, टप्पा पडला त्यानंतर इथे मात्र डिरेक्ट प्रयत्न केला जातोय, परंतु इथे मात्र कव्हर अप नव्हतं. इथे चुकीला माफी नसेल मित्रांनो, कारण की पहिला गेलं तर राकेशचा एक चांगला प्रयत्न होता डिरेक्ट हिट करायचा, परंतु इथे कोणत्या प्रकारचा कव्हर अप नव्हतं, बॅकअप नव्हतं आणि त्याचमुळे इथे मात्र एक धाव इथे पलकावरती रेखाटली जाते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 पुढे सरसावेल, जाऊन पोहोचते म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. नक्कीच राकेश एक अनुभवी असा आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. नक्कीच राकेशने एक डिरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. नक्कीच पाहिलं गेलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये राकेश याने मला वाटतं 5-7 रती इथे मात्र डिरेक्ट हिट केले असतील. बघूयात काय घडते. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल, यावेळेला आकाश फुटेक यांच्या माध्यमातून सामना करेल पुन्हा एकदा पार्थ बातडे. बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल, यावेळेला चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, स्ट्रेट ड्राईव्ह केला जातोय. बघूयात काय होतं. यावेळेला मात्र विनायकसाठी या चेंडू अडवेपर्यंत मला वाटतं 2 धाव मिळतात की काय. येस, इथे मात्र खराब फेकी झाली आहे आणि चांगलं कव्हरअप म्हणावं लागेल विकी यांच्या माध्यमातून. नक्कीच 2 धावा इथे मात्र चितेच्या चपळाईने पूर्ण केलेत मित्रांनो. नक्कीच मित्रांनो सिंगल्स डबलवरती इथे मात्र जास्त फोकस दिला गेला असं आपल्याला वाटतंय आणि 2 धावा मिळतात. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या आपण स्कोरकार्डवरती 7 धावा. अजून देखील अंतिम एक चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. सामना करेल यावेळेला पुन्हा एकदा पार्थ बातडे. बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावला, झेलचा प्रयत्न होईल का, परंतु चेंडू पडतोय नो मॅच लँड्स मध्ये. तर दरम्यान एकदा मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, चांगला कॉलिंग यावेळेला म्हणावं लागेल पार्थ बाजडे यांच्या माध्यमातून. नक्कीच तिथे मात्र दुसरी धाव घ्यायची होती पवन याला, परंतु एक तिथे मात्र रोखलं ते म्हणजेच पार्थ याने. आता दरम्यान षटक क्रमांक पहिले इथे मात्र संपल्याचा इशारा आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 इथे मात्र संपतोय. धावसंख्या झाली 8 धावा. गो टू डीजे. वरती दाखल झाला तो म्हणजेच नक्कीच चाळकेवाडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती अनिकेत कांबळे नावाचं वादळ आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतंय. सामना करेल आता मात्र पुन्हा एकदा पार्थ बात्रे. बघूयात काय होतं. अनिकेत कांबळे वारंवार त्याने चांगली बॉलिंग करत आपल्या संघासाठी. आता मात्र बघूयात काय होतंय. पहिला चेंडू असेल, यावेळेला चांगला चेंडू आहे, ब्लॉक होल होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. एकदा मिळते तिथे मात्र चांगली फिल्डिंग झाली आहे. सुशांत इथे मात्र फेकी चांगली आहे का, परंतु फेकी खराब झाली आहे आणि इथे मात्र या वेळेला मात्र बघूयात नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न करतोय स्वतः अनिकेत, परंतु इथे खराब फेकी झाली सुशांत याची, परंतु चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल, परंतु 2 धावा करू शकत नाहीयेत. 2 धावा मिळतात चेंडूवरती. 2 नक्कीच मित्रांनो आपण बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये इथे मात्र चेंडू अडवला गेला. नक्की चांगली फिल्डिंग केली, परंतु फेक इथे मात्र खराब केली, परंतु अनिकेतचा मित्र प्रयत्न बघू शकतो तुम्ही. 100% इथे मात्र योगदान प्रयत्न केला गेला. डिरेक्ट करायचा होता, परंतु इथे नक्कीच पडता झडता आपल्या थ्रो करताना पाहायला मिळाला अनिकेत, परंतु इथे मात्र नक्कीच 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, इथे मात्र वेगवान चेंडू अपील चालू आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा माघारी परतावं लागते. या वेळेला मात्र पार्थ मित्रांनो चांगली इथे मात्र कामगिरी पाहायला मिळते. पार्थच्या माध्यमातून मित्रांनो पंचांकडे बघितले देखील लिहिले आणि मात्र माघारी परततोय. त्याने मान्य केलं की माझ्या बॅटला बॉल लागलाय आणि तो मात्र माघारी परताना पाहायला मिळतोय. नक्कीच एक चांगली आपल्याला खेळाडूवृत्ती पाहायला मिळते. पार्थच्या माध्यमातून धक्का क्रमांक 1 बसतोय. धावसंख्या आपण स्कोरकार्डवरती 10 धावा. डीजे रोहित आलिमले इथे मात्र दाखल केले जाते. जसं की पाहायला गेलं तर आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 धावा. या षटकामध्ये जर का पाहायला गेलं तर आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. बघूयात काय घडतंय. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ बाकी असताना पाहायला मिळतोय. मित्रांनो आपण बघतोय 5 षटकाचा सामना आपल्याला भेटीला येतोय. मित्रांनो पंचक्रोशी हरचेरी या वेळेला च्या माध्यमातून आपण ही लीग बघतोय. 2026 पर्व 30 अंतिम दिवस आहे. मेगा फायनल डे आपण साजरा करतोय. पुन्हा एकदा या स्पर्धेचा आणखीन एक आपल्याला चांगला सामना पाहायला मिळतोय. सर्वांच्या
नक्कीच उपस्थितीमध्ये आपण सामना इथे मात्र बघायला मिळतोय. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. अनिकेत कांबळे आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवरती. नेक्स्ट बॉल असेल यावेळेला चेंडू विकला गेला, चांगला चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि इथे मात्र नक्कीच त्यानं रोहितने हा चेंडू ओळखला आणि इथे मात्र पुश केला ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव नक्कीच प्राप्त होईल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावते जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 11 या धावसंख्येवरती. अजून देखील पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 इथे आपल्याला चालू असताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. राऊंड विकेटचा मारा इथे मात्र पाहायला गेलं तर नक्कीच एक चांगला चेंडू होता. इथे मात्र नक्कीच वेग होता चेंडूवरती, परंतु इथे मात्र विकेट किपर बीट झालाय. नक्कीच थोडीशी चूक झाली विकेट किपरच्या माध्यमातून आणि इथे मात्र एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा, 12 लॉस ऑफ 1 विकेट. अजून देखील या षटकामधल्या 2 चेंडूंचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. मित्रांनो आपण बघतोय नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः रुद्रांश स्पोर्ट्सच्या संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण दिलं गेलं ते म्हणजे शिव स्पोर्ट्सच्या संघाला फिल्डिंगसाठी. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल यावेळेला पवनसाठी चेंडू आपल्या पाहायला मिळतो. चेंडू फेकला गेला इथे मात्र झेलचा प्रयत्न, झेल ड्रॉप झाला. इथे मात्र मोठी चूक मित्रांनो. ना मुन्ना ना ऐसी गलती दोबारा मत करना. मित्रांनो पाहायला गेलं तर अनिकेत स्वतःवरती नाराज आहे. बघूयात काय होतं. इथे मात्र पाहायला गेलं तर नक्कीच आपण बघू शकता वेगळा स्क्रीनवरती ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच चांगला झेल होता, परंतु इथे झेल ड्रॉप झालाय मित्रांनो. या वेळेला मात्र नाखुश असेल अनिकेत स्वतःच्या बॉलिंगवरती. इथे मात्र पाहायला गेलं तर एक चांगला नक्कीच प्रयत्न झाला असता, परंतु प्रयत्न इथे मात्र ड्रॉप झाला. तर दरम्यान इथे मात्र कोणतीच धाव नाही आहे. धावसंख्या तिथेच थांबली ती म्हणजेच 12 धावा. बघूयात काय होतंय. अनिकेत कांबळे नेक्स्ट बॉल असेल यावेळेला सामना करेल पवन लोंढे. बघूयात कमबॅक होतोय का, चेंडू वेगळा गेलाय. इथे मात्र या वेळेला पाहायला गेलं तर वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेतच्या माध्यमातून. षटक क्रमांक या वेळेला 2 समाप्त झाले. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण होते स्कोरकार्डवरती 12 धावा. नक्कीच अनिकेतने या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवायचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच फक्त आणि फक्त या षटकामध्ये धावा खर्च केल्यात त्या म्हणजेच नक्कीच 4 धावा खर्च करत नक्कीच एक चांगली बॉलिंग केली आपल्या संघासाठी. अजून देखील पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. मित्रांनो आपण बघतोय या स्पर्धेचा निर्णायक सामना आपल्या भेटायला येतोय. नक्कीच जर का विचार केला तर रुद्रांश स्पोर्ट्स वर्सेस शिव स्पोर्ट्स अशी आपल्याला लढत चालली असताना पाहायला मिळते आहे. नक्कीच शिव स्पोर्ट्स हा संघ कुठेतरी हा भिडताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त झाले. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजेच एक गडी बाद 12 धावा. म्हणजेच काय तर अजून देखील पाहायला गेलं तर अंतिम 3 षटकांचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. मित्रांनो आपण बघतोय 5 षटकांचा सामना आपल्याला चालू असताना पाहायला मिळतोय शिव स्पोर्ट्स वर्सेस रुद्रांश स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून. आता मात्र षटक क्रमांक 3 इथे मात्र आपण बघतोय यावेळेला विनायकला दाखल केला नवीन फलंदाज आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय विनायक सांडी. बघत काय घडतंय. सामना करेल इथे मात्र रोहित आलिम. इथे मात्र पाहायला गेलं तर वैयक्तिक रोहित हा 1 चेंडू आणि 1 धावावर खेळताना पाहायला मिळतोय. पवन लोंढे हा वैयक्तिक मला वाटतं 6 चेंडू आणि 3 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बघूयात काय होतं. नेक्स्ट बॉल इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. नक्कीच इथे राकेश टोस्कर विकेट किपर एक चांगली इथे मात्र कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली केली जाते आहे. पुन्हा एकदा विनायक सॅडिम जो मात्र या संघाचा संघनायक आहे. बघूयात कशा प्रकारे इथे मात्र इथून तो इथे खेळ करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक चांगला चेंडू आहे. इथे मात्र काय, इथे मात्र दांडी 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 गोल. इथे मात्र चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतलाय. माघारी परतावं लागतंय. फलंदाज रोहित आलिम बॅक टू द पवेलियन. डीजे गेलं तर आता मात्र न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत सॅनिम, ज्याने मात्र आपल्या संघासाठी ऐन वेळेला षटकार लगावले असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज असेल, परंतु आता मात्र कुठे आपल्या संघ अडचणीमध्ये सापडलाय, परंतु त्याला मात्र ते बघत कशा प्रकारे इथे मात्र खेळ करतो अनिकेत सॅनिम आपल्या संघासाठी. आतापर्यंत पाहिलं गेलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच फक्त आणि फक्त 12 धावा, 2 गडी बाद 12 असं असेल धावफलक. पुन्हा एकदा विनायक सॅनिम नेक्स्ट चेंडू असेल, पुढच्या चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र बघूयात मोठा फटका येतोय का, कारण की धावसंख्या खूप कमी झाली आहे. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल या वेळेला
चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे. इथे मात्र पाहिलं गेलं तर विकेट किपरची चूक झाली आहे मित्रांनो. नक्कीच इथे मात्र नक्कीच निर्धाव चेंडू फेकायचा होता, परंतु यावेळेला वायच्या रूपामध्ये एक धाव मिळते आहे. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजेच तब्बल 13 आहे धावसंख्येवरती. 13 लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच पाहिलं गेलं अजून देखील कोणताच मोठा फटका आला नाही आहे, परंतु आता मात्र नक्कीच शक्यता असेल, कारण की पवन लोंढे आता मात्र स्ट्राईकवरती गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल विनायक साठी. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगवलाय देखील जातो. इथे मात्र पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त मला वाटतं एकच धाव मिळती आहे. फटका प्रॉपर होता, परंतु दिशा इथे मात्र चुकला जातो. परंतु आज एकच धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे सरसावेल. जाऊन पोहोचते म्हणजे तब्बल 14 आहे धावसंख्येवरती. 14 लॉस ऑफ 2 विकेट. जर का मित्रांनो सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला नक्कीच कुठेतरी षटकार इथे मात्र खेळायला लागतात, कारण की नक्कीच पाहिलं गेलं तर पुढचा संघ देखील खूप ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिवस्पोर्ट्स हा संघ, त्या संघामध्ये पाहिलं गेलं तर अनिकेत कांबळे जो मात्र भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत असेल, विनायक असेल, नक्कीच तिने चांगली खेळी केली आहे. आता बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल यावेळेला विनायक सांडे यांच्या माध्यमातून फेकला जाईल. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत फक्त आणि फक्त एकच धाव इथे मात्र खर्चिक पाडली जाते आहे. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ आपल्याला पाकिस्तान पाहायला मिळेल. आपण बघतो षटक क्रमांक यावेळेला 3 आपल्या चालू असताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू. इथे मात्र ब्लॉकल होता. झेलचा प्रयत्न होईल का? येस, इथे मात्र विकीच्या माध्यमातून झेल टिपला जातोय, म्हणजेच काय तर इथे मात्र माघारी परतावं लागेल. मोठा धक्का, मोठा हादर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन. पवन लोंढे डीजे. जसं की पाहायला गेलं तर आपल्याला नवीन बॅटर पाहायला मिळतोय. आयुष जोशी इथे मात्र दाखल केला जातोय, परंतु पाहायला गेलं तर पवन लोंढे कुठेतरी निराश असेल आपल्या या फटक्यावरती, कारण की पूर्णपणे फटका जरूर फसला होता आणि ते मात्र विकी आणि झेल इथे मात्र पूर्ण कंप्लीट केला जातोय आणि माघारी परतावं लागतंय. त्या दरम्यान आपल्याला नवीन बॅटर पाहायला मिळतोय. आयुष जोशी इथे मात्र स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल. बघूयात काय होतंय. विनायक सांडी अंतिम चेंडू असेल या षटकामधला. धावायला सुरुवात केली आहे. चेंडू पिकला गेलाय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका आल्या आल्या इथे मध्ये दाखवून देतोय. चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच इथे मात्र 6 धावा मिळत आहेत. 6 धावांच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा. 20 डीजे. नक्कीच पाहायला गेलं तर या अंतिम चेंडूवरती नक्कीच आयुष एक उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच खेडकोळीला तो बिलॉंग करतो. एक नक्कीच पाहायला गेलं तर 17 वर्षीय हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मात्र एक मोठा फटका लगवला आपल्या संघासाठी. आता मात्र नवीन आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसऱ्या गुण षटकून दाखल म्हणजे अनिकेत कांबळे आपल्याला पाहायला मिळेल. बघूयात काय होतंय. पहिला चेंडू बसेल, सामना करेल अनिकेत सँडी. चेंडू वेगळा गेलाय, चांगला चेंडू. इथे मात्र फटका देखील चांगला आहे, परंतु झेल बघण्यासारखं असेल. इथे मात्र झेल तर होणार नाही आणि इथे मात्र नक्कीच एक धाव मिळते. त्या दरम्यान साहिलने फेकी करेपर्यंत मला वाटतं 2 धावा इथे पूर्णपणे पार केल्या जातात. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजेच तब्बल 22 या धावसंख्येवरती. 22 लॉस ऑफ 3 विकेट्स. नक्कीच पाहायला गेलं तर आयुष जर का विचार केला तर फक्त आणि फक्त 17 वर्षीय खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने मात्र एक षटकार लगवला आहे आपल्या संघासाठी. नक्कीच एक उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. बघूयात काय घडते पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल असेल यावेळेला अनिकेत कांबळे. बघूयात कमबॅक करतोय का आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉलला फेस करतोय अनिकेत सांडीम. चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र काय निर्धाव चेंडू सांगते आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत वर्सेस अनिकेत आपल्याला असं बॅटल पाहायला मिळतंय, मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळत आहे, परंतु आता मात्र अनिकेत कांबळे हा अनिकेत सांडीवरती हा जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दुसरा बॉल आपण बघतोय. नेक्स्ट बॉल असेल यावेळेला सामना करेल पुन्हा एकदा अनिकेत सांडी. बघूयात मोठा फटका येतोय का. चांगला चेंडू आहे, फटका फसला जरूर आहे, परंतु नक्कीच चेंडू पडतोय नो मॅच स्टँड्स मध्ये. त्या दरम्यान मला वाटतं एकच धाव मिळते. आता मात्र पाहायला गेलं तर यावेळेला खराब फेकी झाली आहे आकाशच्या माध्यमातून, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 पुढे सरसावेल. जाऊन पोहोचली म्हणजे तब्बल 23 या धावसंख्येवरती. आता मात्र पाहायला गेलं तर चांगला बॅटल असेल. बघूयात जेने मात्र षटकार लगावलाय आयुष. बघूयात मोठा फटका येतोय का. अनिकेत वर्सेस आयुष.
चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे इथे मात्र अनिकेत आपला अनुभव दाखवताना पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू नक्कीच लेग कटर केला जातोय. या वेळेला पाहायला गेलं तर नक्कीच निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या तिथेच थांबली ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा अंतिम या वेळेला 2 चेंडूंचा आपल्याला खेळ बघत असताना पाहायला मिळेल. आयुषवरती कुठेतरी नक्कीच दडपण मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, मोठा सामना असेल, मोठा स्टेज असेल, परंतु आता मात्र सिद्ध करावं लागेल आयुष्याला. बघूयात काय होतंय. आयुषसाठीचा पुढचा चेंडू असेल, सामना करेल. बघूयात काय होतंय. चेंडू फेकला जातोय, चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा इथे मात्र फिरकावायचा होता, परंतु या वेळेला मात्र नक्कीच चितेच्या चपळाईने एक धाव पूर्ण केली आहे मित्रांनो. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या एकने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 24 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 24 असं असेल धावफलक. अजून देखील या चौथ्या षटकामधला मला वाटतं अंतिम चेंडू इथे मात्र बाकी असताना पाहायला मिळेल. गोलंदाज आपण होतो अनिकेत कांबळ्याच्या माध्यमातून सामना करेल आता मध्ये पुन्हा एकदा अनिकेतचा टीम. चेंडू वेगळा गेलाय, चांगला चेंडू आहे, फटका इथे मात्र जरूर चांगला आहे. काय होते बघूयात. आणि मला वाटतं इथे झेल ड्रॉप झाला. येस, इथे मात्र नंतर पाहायला गेलं तर मला वाटतं 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. नक्कीच इथे मात्र पाहायला गेलं तर 2 धावा मिळाल्या आहेत मित्रांनो. झेल नक्कीच पाहायला गेलं तर इथे आपण बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू फेकला गेला, चांगला चेंडू, परंतु फटका जरूर फसला होता. नक्कीच चेंडू खूप काळ हवेमध्ये राहिला होता आणि त्यानंतर इथे मात्र मला वाटतं क्षेत्ररक्षकाकडून इथे मात्र चूक झाली आहे. खूप पुढे आला होता क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र चूक झाली ती म्हणजेच आकर्षणच्या माध्यमातून आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाला. त्यानंतर काय तर इथे मात्र 2 धावा पूर्णपणे चित्तेच्या चपळीने पूर्ण पळून काढल्या जात आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2ने पुढे सरसावते आहे. जाऊन पडली म्हणजे तब्बल 4 षटकांच्या अखेरीस 26 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे फक्त आणि फक्त 6 चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतील. बघूयात काय होतंय. मला वाटतं षटक क्रमांक 5 इथे मात्र घेऊन दाखल झाले गोलंदाज सुमित खाडेला इथे मात्र दाखल केलं जातोय. नक्कीच पाहायला गेलं तर आयुष आपल्याला नक्कीच एक चांगली बॅटिंग करताना जरूर पाहायला मिळते, परंतु अनिकेतवरती जर का विचार केला तर मागच्या काही सामन्यामध्ये त्यांनी देखील मोठे मोठे फटके लगावलेत आपल्या संघासाठी आणि विजय प्राप्त करून दिलेत. असा अनिकेत आपल्याला नॉन स्ट्राईकवरती पाहायला मिळते, परंतु आता मात्र संपूर्ण लक्ष असेल ते म्हणजेच आयुष्याच्या खांद्यावरती. जर का विचार केला तर त्याने एक खूप छोटा खेळाडू आहे आपल्या संघासाठी. आता बघूयात काय होतंय. सुमित खाडे वर्सेस आपण बघणार आहोत आयुष जोशी. नेक्स्ट बॉल, पहिला चेंडू आपण बघतो या षटकामधला. षटक क्रमांक 5 आता मात्र चालू होते, मार्गस्थ होते. पहिला चेंडू असेल, पहिल्या इनिंगचं अंतिम षटक आपल्याला भेटीला येते. बघूयात काय होतंय. या वेळेला सामना करेल आयुष. बघूयात मोठा फटका येतोय का. धावायला सुरुवात केली, पंचांच्या डावीतून मार करतोय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावला देखील जातोय. इथे मात्र काय नक्कीच फटका प्रॉपर होता, परंतु मला वाटतं इथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. आयुषी मित्रांनो बॅट आपल्याला बोलताना पाहायला मिळते, परंतु इथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली आहे. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 27 या धावसंख्येवरती. बघूयात काय होतंय. इथे मात्र पाहायला गेलं तर अजून देखील पाहायला गेलं तर नक्कीच अजून देखील पाहायला गेलं तर अंतिम मला वाटतं 4-5 चेंडूंचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. नक्कीच आयुष जोशीची बॅट नक्कीच बोलताना पाहायला मिळते, परंतु फटका मात्र चांगला होता, परंतु दिशा इथे मात्र चुकीची ठरली जाते आयुष्या माध्यमातून. परंतु आता पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. आयुष एक या संघाचा उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळतो या कोंडवीच्या मैदानावरती, ज्याने मात्र एक चांगलं नाव केलंय. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. दुसरा चेंडू असेल सुमित खाडेवरती, इथे मात्र हल्ला बोला होईल का हे मात्र बघण्यासारखं असेल. बघूयात काय होतंय. दुसरा चेंडू असेल, षटकामधला चेंडू फेकला जातोय, चांगला चेंडू आहे, फटका प्रॉपर आहे, परंतु मला वाटतं अनिकेत इथे मात्र एक धाव मिळते आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अनिकेत घेईल का, परंतु मला वाटतं अनिकेत स्वतःकडे स्ट्राईक ठेवला, कारण की तो देखील एक चांगला फलंदाज आहे, परंतु एकच धाव मिळते आहे. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1ने पुढे सरसावते, जाऊन पोहोचली म्हणजे तब्बल 28 या धावसंख्येवरती. 28 लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र अनिकेत आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवरती असेल. सुमित खाडे आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे, 2 चेंडू चांगले फेकले गेलेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू असेल, या वेळेला सामना करतोय अनिकेत साडीम. चांगला चेंडू आहे, फटका इथे मात्र पुन्हा एकदा फसतोय, झेलकली येतो क्षेत्ररक्षक, परंतु मला वाटतं इथे चेंडू ट्रॅव्हल झालाय एका धावेसाठी. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 29 या धावसंख्येवरती. अजून देखील मला वाटतं अंतिमच्या 3 चेंडूंचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. नक्कीच अनिकेत सांडी. बघूयात अजून देखील 3 चेंडूवरती किती धावा जमवतात तो म्हणजेच अनिकेत आणि आयुष यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वळणार आहोत. नेक्स्ट बॉल असेल, यावेळी चौथा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटचा मारा आपण बघतोय, चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, फटका देखील चांगला आहे. बघत काय होते, झेल होतोय का, आणि ते मात्र चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय 6 धावांसाठी. 6 षटकार आणि या 6 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 6ने पुढे सरसावेल, जाऊन बोलतील ती म्हणजेच 35 या धावसंख्येत. आपण बघू शकतो मित्रांनो ऍक्शन रिप्ले मध्ये इथे मात्र खूप चांगला चेंडू होता, परंतु इथे मात्र
नक्कीच लॉंग ऑब्झर्वेशन चेंडू दटवून काढला होता आणि इथे मात्र मोठा फटका लगवला आणि चेंडूला पाठवून दिलं 6 धावांसाठी. अनिकेतच्या बॅटमध्ये येणारा पहिला आपला षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा 5वा चेंडू असेल. अनिकेत सँडी आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू इथे मात्र फटका जरूर बसतोय. मला वाटतं इथे अनिकेतने हा चेंडू अडवला. तोपर्यंत मला वाटतं इथे नक्कीच अनिकेत हा स्वतःकडे स्टाईल ठेवताना पाहायला मिळेल. इथे मात्र खराब फेकी झाली अनिकेतच्या माध्यमातून. 3 धावा मिळतात की काय? इथे मात्र 3 धावा मिळत आहेत. चूक इथे मात्र झाली आहे मित्रांनो. चुकीला माफी नसेल. ना मुन्ना नाहीसी गलती दुबारा मत करणार. नक्कीच पाहायला गेलं तर इथे जिथे मात्र एकच धाव होती तिथे मात्र एक्स्ट्रा 2 म्हणजे एकूण 3 धावा मिळत आहेत. 3 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 3 ने पुढे सरसावेल. जाऊन होतील ती म्हणजे तब्बल 38 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू आहे. बघूयात आयुष इथे मात्र आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. आयुष जोशी जर का षटकार लगावला तर ओमकार भातडे यांच्याकडून बक्षीस येते 100 रुपयाचं. 200 रुपये बक्षीस येते. बघूयात काय होतंय. आयुषसाठी जिथे मात्र मेजबानी असेल 200 रुपये बक्षीस येते. बघूयात काय होतंय. बक्षीस जिंकतोय का आयुष? षटकार लगावतोय का बघण्यासारखं असेल. अंतिम चेंडू आपण पाहायला मिळतोय. षटकामधला चेंडू फेकला जातोय. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे परंतु इथे मात्र खूप चेंडू उचल घेतला आणि मला वाटतं पंच इथे दंडित केला जातोय. पंचांच्या माध्यमातून इथे नक्कीच वाईटचा इशारा येतोय. म्हणजेच काय तर एक अवंतर धाव मिळती आहे. अवंतर रूपाने एक धाव मिळाली नक्कीच मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. जाऊन बदलती ती म्हणजेच तब्बल 39 या धावसंख्येवरती जर का षटकार लगावला तर ओमकार भात्रे यांच्याकडून 200 बक्षीस येते. पुन्हा बघूयात काय होत आहे. अंतिम चेंडू असेल पहिल्या इनिंगचा. सुमित खाडे बघूयात काय होतंय. कमबॅक होतोय का बघण्यासारखं असेल. अंतिम चेंडू धावायला सुरुवात केली आहे. चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू आहे. इथे मात्र पाहिला गेलं तर मला वाटतं नक्कीच इथे धाव घ्यायची होती परंतु इथे मात्र माघारी परतावं लागेल. या वेळेला नक्कीच माघारी परतावं लागतंय. त्या दरम्यान पाहायला गेलं तर मला वाटतं इनिंगची समाप्ती होईल. पहिल्या 5 षटकांच्या अखेरीस या वेळेला सांगायचं धावसंख्या म्हणजे 39 धावा आणि 40 धावांचे इथे आपल्याला टोटल आव्हान पाहायला मिळतंय. विजयासाठी पाहायला गेलं तर 30 चेंडू आणि 40 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळेल. नक्कीच एक मोठा सामना आपल्याला भेटीला येतोय. नक्कीच पाहायला गेलं तर पवन लोंढे जर का विचार केला तर या षटकामध्ये पाहिलं गेलं नक्कीच बॅटिंग करत असताना बॅटिंग लाईन पाहायला गेलं तर पवन लोंढेने निर्धारित 8 चेंडूवरती 4 धावा जमवल्यात. खूप निराश केला आपल्या संघाला. त्यानंतर पार्थ याने देखील तितकंसं काही खास केलं नाही कारण की 5 चेंडू आणि 6 धावावरती खेळताना पाहायला मिळाला. त्यानंतर रोहित आलिम याने 3 चेंडू आणि 1 धाव परंतु अनिकेत सांडीम याने नक्कीच चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. 8 चेंडू आणि वैयक्तिक मला वाटतं 15 धावा खर्च जमवल्यात आणि आयुष जोशी याने देखील 6 चेंडू आणि 8 धावा जमवल्या गेल्यात. नक्कीच चांगली बॅटिंग केली परंतु माफक आव्हान आहे. परंतु बॉलिंगमध्ये जर का पाहायला गेलं तर आकाश याने पहिलं षटक फेकलं गेलं होतं. त्याच्या पाहायला गेलं तर त्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या. अनिकेतने 2 षटकं हाताळली. त्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गेल्यात आणि विनायकने 1 षटक हाताळलं होतं. त्यामध्ये 7 धावा खर्च केल्या. 2 विकेट देखील मिळवल्यात त्या षटकांमध्ये आणि सुमितने देखील 13 धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय तर आतापर्यंत पाहिलं गेलं तर चांगला सामना आपल्या भेटीला येतोय. नक्कीच एक मोठा आपण ही स्पर्धा बघतोय मित्रांनो. पंचक्रोशी कुणबी समाज विकास मंडळ हरचरी आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2026 हा थरार. इथून पुढे जो संघ विजयी होईल तो संघ सरळ जाईल मेगा फायनलकडे. नक्कीच भरारी घेऊ शकतो. एक संघ तर आपण बघतोय जो संघ या स्पर्धेचा अंतिम आपल्याला संघ मिळाला तो म्हणजे अंतिम त्रिमुखी स्पोर्ट्सचा संघ आपल्याला नक्कीच फायनल म्हणून पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र शिव स्पोर्ट्स वर्सेस आपण बघतोय रुद्रांश स्पोर्ट्स या संघामध्ये बघूयात कोणता संघ इथून पुढे बाजी मारतोय आणि सरळ प्रवेश करतोय मेगा फायनलकडे. नक्कीच पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी या भव्य देव क्रीडांगणावरती स्वागत करतोय. बघूयात काय होतंय. कोणता संघ इथून पुढे बाजी मारतोय बघण्यासारखं असेल. तोपर्यंत आपण वळणार आहोत सुमधीर संगीत डीजे मास्टरांच्याकडे वळले जाऊयात.
का मुकाबला लगभग शुरू हो चुका है कि पहले जो बल्लेबाजी की थी विघ्नहर्ता रुद्रांश स्पोर्ट्स कोंडवी ने टॉस जीता और उन्होंने पहले बल्लेबाजी करने का फैसला किया था। निर्धारित 5 ओवर में 39 रन बने, जीतने के लिए 40 रन का टारगेट रखा है शिवर स्पोर्ट्स टी के कामलावाड़ी के सामने। उनके ओपनर बल्लेबाज हालांकि अपने टीम के लिए हमेशा चेतन अनिकेत ओपन करते, लेकिन इस बार अनिकेत ने थोड़ा सा रणनीति अपनाई है। उन्होंने आगे कप्तान को प्रमोट किया है विनायक और तेजस। या दरम्यान निलेश पुटक यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेल्या मंडळासाठी आणि या स्पर्धेसाठी आम्ही त्यांचे खरोखर मनापासून आभारी आहोत, धन्यवाद। साईदीप इस वक्त गेंदबाजी मार्ग पर है, अच्छे गेंदबाज है। पिछले मैच में उन्होंने खूबसूरत गेंदबाजी की थी, एक छक्का लगने के बाद आखिरी 5 गेंदों में सिर्फ 3 रन दिए थे, यानी कि पहले ओवर में 9 रन खर्च किए थे। अच्छे गेंदबाज है, उभरते हुए युवा खिलाड़ी। अंपायर का मैच स्टार्ट का इशारा हुआ दिखाई दे रहा है तेजस के लिए। इस ओवर में पहली बार गेंदबाजी करेंगे, हमसे दूर जाते हुए उनकी ये गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, उठाकर खेल दिया है, कैच होने की संभावना है। कैच ड्रॉप किया है और ये समझ नहीं पाए कि कैच उनके हाथ में लगी भी नहीं थी, तो ये 2 रन यहाँ प्राप्त हो चुके। जहाँ 0 रन थे वहाँ 2 रन, कैच उनके हाथ में लगी भी नहीं थी, समझ नहीं पाए, जज नहीं कर पाए। पूर्वानुमान जिसे कहा जाता है क्रिकेट में, सबसे बेहतरीन अगर देखा जाए तो अंदाज लगाना सबसे बेहतरीन होता है, और उनका अंदाज पूरी तरह से चूका। गेंद उनके हाथ को भी नहीं लगी थी लगभग, और ये जीवनदान मिला है तेजस को। इस जीवनदान के साथ टीम का स्कोर पहुंचा 2 रन। जीतने के लिए 40 रन का टारगेट है। हर ओवर से 8 रन का एवरेज आ चुका है, प्रति ओवर 8 रन। और इस मैदान के ऊपर अगर अच्छी बल्लेबाजी चलती है तो 8 रन आसानी के साथ बन सकते हैं, लेकिन गेंदबाजी भी बहुत बढ़िया है यहाँ विघ्नहर्ता रुद्रांश की। फिर एक बार इस ओवर में दूसरी बार गेंदबाजी करेंगे, नीचे रहती हुई गेंद को कवर ड्राइव के रूप में खेल दिया। देखते हैं कितने बनते इस गेंद के ऊपर, एक ही रन मिलेगा, दूसरे की कोई गुंजाइश नहीं है। विनायक पहुंचे स्ट्राइक पर, नॉट स्ट्राइक पहुंचे तेजस, जिन्होंने की 2 गेंदों का सामना किया, 3 रन बनाए। अब मात्र दर्शक भारी संख्या से दिखाई दे रहे, मैच को देखने के लिए आ चुके। जानते हैं कि आज अंतिम दिन है, इसके बाद एक फाइनल मुकाबला खेला जाएगा जिसे मेगा फाइनल कहा जा रहा है, और भारी मत दर्शक सभी और से मैच के मजा लेते हुए दिखाई दे रहे। इस बीच इस ओवर में तीसरी बार गेंदबाजी करेंगे, और ये खराब डिसीजन बल्लेबाजी का, आड़े बल्ले से खेलते हुए दिखाई दे रहे। ओवर पिच गेंद थी, उस गेंद को सीधे बल्ले से लॉन्ग के ऊपर से खेलना चाहिए था, लेकिन विनायक जो उन्होंने फैसला किया था कि मैं आगे आकर बल्लेबाजी करूंगा, विनायक 0 पर आउट हो चुके हैं। डीजी मनापासून आभारी आहोत, धन्यवाद धन्यवाद। साधारण बनाएंगे तो टीम के लिए फायदा हो सकता है, इसीलिए अनिकेत ने उनको प्रमोट किया है। बल्लेबाजी का ज्यादा मौका इस टूर्नामेंट पे उनको मिला नहीं था, लेकिन अब जाके सबसे बेहतरीन मैच, सबसे बेहतरीन मुकाबला है, सेमीफाइनल का मुकाबला आप खेल रहे हो। उस मुकाबले में आपको कप्तान ने आप पर भरोसा जताया है, तो क्या आप किस अंदाज से बल्लेबाजी कर सकते हैं? क्योंकि साहिल को मैंने कई बार बल्लेबाजी करते हुए देखा है, वो सीधे बल्ले से भी खेल सकते हैं, और गेंद को देखकर खेलना होगा, क्योंकि थोड़े बीच बीच में गेंदें नीचे रहती है साईदीप की। इस ओवर की अगली गेंद लेके साईदीप इस बार फुल टॉस गेंद को खेल दिया, देखते हैं कितने रन बनते हैं। 1 रन तो आज से पूरा किया, दूसरे के लिए जाएंगे या नहीं, और ये खराब डिसीजन किया था। खास करके ये रन पहले तो ऐसा चल रहा था कि यस नो चल रहा था, उसके बाद उन्होंने तय किया कि ये दूसरे के लिए दौड़ेंगे, और 2 रनों के साथ अब स्कोर पहुंचा 5 पर, जिसमें एक सफलता हासिल की थी। साईदीप ने क्लीन बोल्ड किया था उन्होंने विनायक को, अच्छे उभरते हुए खिलाड़ी थे, स्वयं कप्तान भी थे। उन्होंने टॉस हारा था, लेकिन टॉस जीतकर पहले जब बल्लेबाजी करने का फैसला विघ्नहर्ता रुद्रांश ने लिया था, तो अच्छा फैसला उनका साबित हुआ, क्योंकि इस मैच में इसके पहले जो मुकाबला हुआ था उसमें भी 37 रन का वो मैच था, वो मैच शिव स्पोर्ट्स हारे थे। तो अब जाके 39 रन बन चुके, जीतने के लिए 40 रन का टारगेट है, 5 रन तो बन चुके। फिर एक बार साईदीप इस ओवर की अगली गेंद लेके जाएंगे साहिल गोविलकर के लिए। इस ओवर की अगली गेंद, पटकी हुई गेंद को सीधे बल्ले से खेल दिया, देखते हैं कितने रन बनते इस गेंद के ऊपर। 1 ही रन बनने की संभावना है, दूसरे के लिए पलटे, और ये काफी खतरनाक हो सकता है। लेकिन तेजस जो कि शिवनेरी से बिलोंग करती है, शिवनेरी के ज्यादातर खिलाड़ी रनिंग बिटवीन द विकेट में बहुत ही जबरदस्त माहिर माने जाते हैं। उनकी जितनी तारीफ की उतनी तारीफ कम हो सकती है, क्योंकि वो रनिंग बिटवीन द विकेट में कभी
गड़बड़ा से नहीं जाते, सीधे निकल पड़ते रन के लिए। इस 2 रन के साथ अब टीम का स्कोर पहुंचा 7 रन। आखिरी गेंद शेष है, आखिरी गेंद शेष है, 7 रन है। ओवर का जो रन रेट है वो 8 रन है, तो अच्छी बल्लेबाजी चलती हुई दिखाई दे रही है। 8-8 रन के साथ ही मैच जीतना है। इस ओवर की आखिरी गेंद है। इस बार भी देखते हैं कितने रन बनते इस गेंद के ऊपर। पहला रन काफी तेज और एक ही रन बनने की संभावना है, और ये तेजस दूसरे के लिए पलट चुके हैं और अभी काफी दौड़ लगानी है वहां साहिल गोयलकर को, और दौड़ पूरी हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 9 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत है शिवा स्पोर्ट्स के लिए। जानते हैं कि 8 रन प्रति ओवर का एवरेज है, इस ओवर में 9 रन बन चुके हैं, तो अच्छी शुरुआत कही जा सकती है यहाँ शिवा स्पोर्ट्स टीके के लिए। शानदार शुरुआत है ये। निश्चित रूप से उनको रुककर बल्लेबाजी करनी चाहिए, क्योंकि सिंगल डबल रन से भी रन बन सकते हैं। छक्के या चौके कोई यहाँ आतिशबाजी करने की जरूरत नहीं, क्योंकि मैच बहुत ही अच्छा चल रहा है। 9 रन पहले ओवर से बन चुके हैं। रोहित गेंदबाजी के लिए राउंड विकेट गेंदबाजी करेंगे। कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी का शोर है। इस ओवर की पहली गेंद थी, अच्छा स्ट्रोक है, एक बहुत ही बढ़िया कवर ड्राइव लगाए। देखते हैं कितने रन बनते हैं, और 1 रन निश्चित रूप से अच्छा रन बन चुका है। इस 1 रन के साथ अपना शोर उन्हें बदल चुका था, और इस वक्त स्ट्राइक पर रहेंगे साहिल, जबकि टीम का स्कोर पहुंचा 10 रन। धीरे धीरे दोनों बल्लेबाज आपस में बातचीत करेंगे, उसके बाद वो जानेंगे कि किस खराब गेंद के ऊपर स्ट्रोक खेलना है। नहीं तो ज्यादातर जो गेंदे वो कारपेट स्ट्रोक। 23 गेंदे और 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 23 गेंदे और 30 रन। खराब गेंद का इंतजार करना होगा। इस बीच रोहित इस ओवर की अगली गेंद लेके साहिल के लिए निकल पड़े। साहिल ने खेल दिया, देखते हैं कितने रन बनते हैं इस गेंद के ऊपर। और बॉडी और जो अपना बल्ला होता है उसमें गैप नहीं रहना चाहिए। बल्ला है और बॉडी वो साथ में आनी चाहिए, तो क्या होता है कि सीधी गेंद बल्ले के ऊपर आती है। अगर आप लंबी बल्ला लंबा रहेगा आपसे बॉडी से, तो निश्चित रूप से गेंद बल्ले का बाहरी अंदरूनी किनारा लेता है। तो यही कुछ हो रहा है अभी तक साहिल के बल्ले से दिखाई दे रहा है। फिर एक बार तैयार रोहित इस ओवर की अगली गेंद लेके राउंड विकेट गेंदबाजी कर रहे। अच्छे गेंदबाज है। ऑफ साइड ऑफ स्टंप गेंद थी, बहुत ही शानदार तरीके से तेजस ने खेल दिया है। उस गेंद को 1 रन जरूर मिलेगा, दूसरे की तलाश नहीं हो सकती। 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ रन संख्या पहुंची 1 अंक से बढ़ती हुई 12 रन। 8 रन प्रति ओवर का एवरेज है, तो इस ओवर में 16 रन जरूर बनने चाहिए, तो ये एवरेज के साथ चलनी चाहिए। किसी भी ओवर में एवरेज अगर कम आएगा तो आने वाले ओवर में प्रेशर बढ़ता है। ये देखते हुए किस प्रकार की बल्लेबाजी करेंगे, संभवतः ये उनकी अच्छी सोच है, लेकिन गेंदबाज भी अच्छी गेंदबाजी कर रहे। कोई शॉर्ट गेंदे नहीं कर रहे, कोई ओवर पिच गेंदे नहीं कर रहे, ऑफ साइड द ऑफ स्टंप गेंदबाजी कर रहे। हालांकि विकेट कीपर जो खड़े हैं ना, तो वो विकेट थोड़े से और बाहर की तरफ उन्हें रहना चाहिए था, और ये खराब गेंद उन्होंने की थी। ऐसी गेंदे नहीं करनी चाहिए। कंधों का इस्तेमाल ज्यादा अतिरिक्त इस्तेमाल किया था, कंधों का। पटकी हुई गेंद क्या, इस मैदान के ऊपर जब गेंदे पटकते हैं तो काफी उछाल लेती हुई, दोहरा उछाल है इस मैदान के ऊपर। तो इसी के साथ वाइड के साथ टीम का स्कोर पहुंचा 13 रन स्कोर हो चुका है। 3 गेंदे हो चुके हैं, स्कोर है 13 रन। अभी भी 3 गेंदे इस ओवर की आनी शेष है। इंतजार करना है खराब गेंद कब गिरेगी, लेकिन अच्छी गेंदबाजी चल रही है। फिर एक बार राउंड विकेट गेंदबाजी करेंगे इस ओवर की अगली गेंद। इस बार अच्छा स्ट्रोक है, देखते हैं कितने रन बनते हैं इस गेंद के ऊपर। 1 ही रन मिलेगा, 1 ही रन मिलेगा, क्योंकि डेंजर एंड की तरफ साहिल को दौड़ना था। 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 14 रन। अच्छी सोच है, अच्छी बल्लेबाजी है। तेजस बहुत ही अच्छे खेल रहे हैं और पूरी तरह से फुर्तीले खिलाड़ी दिखाई दे रहे हैं। रनिंग बिटवीन विकेट तो काफी तेज है उनकी। फिर एक बार रोहित इस ओवर की 5वीं गेंद लेके जाएंगे। अभी तक किसी एक गेंद के ऊपर 2 रन नहीं आए, थोड़े से 1-1 रन बनाकर खेलते हुए दिखाई दे रहे। निश्चित रूप से देखा जाए तो नजदीकी खिलाड़ी कोई नहीं है। 2 रन बनने चाहिए किसी एक गेंद के ऊपर। देखना होगा इस ओवर की अगली गेंद है। इस बार देखते हैं कारपेट स्ट्रोक खेला था ऑन साइड की तरफ। 1 ही रन मिलेगा। जोशी ने उस गेंद को फील्ड किया था जिन्होंने की बल्लेबाजी में काफी प्रभावित किया था। प्रसाद बात कर रहे थे कि युवा खिलाड़ी है, आते ही पहली गेंद के ऊपर एक शानदार छक्का लगाया था, जो कि विनायक सांडिम गेंदबाज थे, उनके ऊपर पहली गेंद के ऊपर धाबा बोला था और छक्का लगाया था। तो स्कोर उस छक्के के साथ
अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन बार बार जो ऑन साइड उधर खेले थे उसमें एक एक रन मिले थे, अच्छे स्ट्रोक थे उनके। फिलहाल इस ओवर की ये नेक्स्ट गेंद लेके जाएंगे। इस बार सीधे बल्ले से खेल दिया, अच्छा स्ट्रोक है इनका ये। और ये कैच बहुत ही बढ़िया है दोस्तों, एक स्ट्रोक ना इतना लाजवाब स्ट्रोक था ये, लेकिन कैच क्या जज किए, कैच किया तो तालियां बजनी चाहिए। बहुत ही जबरदस्त बाई तरफ अपनी काफी लंबी दौड़ लगाई थी अनिकेत ने, और आखिरकार उनके जो लंबे जो हाथ थे उससे उन्होंने गेंद को कैच किया। शानदार स्ट्रोक था ये, निश्चित रूप से अच्छा स्ट्रोक था, लेकिन विकेट की पतन हो चुके हैं, साइड आउट होकर पहले वापस जा चुके हैं। या मंडळाचे अध्यक्ष दादा गोजीम यांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे। आपल्याला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्समधून या आणि येथून मॅचचा आनंद घ्यायचा आहे। आपले सर्व सहकारी इथे कॉमेंट्रीवर बसलेले आहेत, आपले कुणबी नेते सन्माननीय विलाजी भातले हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्याचसोबत गोविंद लोखंडे आहेत, ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आहेत ते सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे प्रदीपजी सनगरे आहेत ते सुद्धा इथे उपस्थित आहेत, देवेंद्र सनगरे इथे उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे औदुंबर आहेत कलंबटे युवा नेतृत्व झरेवाडीचे हे देखील इथे उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आहेत कालकर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, खजिनदार आहेत इथे राजू निंबरे सुद्धा इथे उपस्थित आहेत, अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत, आपली सुद्धा उपस्थिती प्रार्थनीय आहे। नक्कीच पहिल्या गिरत धावसंख्या जरी म्हणजेच 15 धावा आणि विजयासाठी मला वाटतं अजून देखील 18 चेंडू आणि 25 धावांची ते आवश्यकता असताना पाहायला मिळेल। 18 चेंडू आणि 25 धावा। ओवर टू यू गुरु सर। निश्चित रूप से अब नए गेंदबाज युवा गेंदबाज है, बात चल रही थी कि युवा युवा कह रहे लेकिन अनुभवी गेंदबाज होते हुए दिखाई दे रहे, 2-3 साल से टूर्नामेंट खेलते आ रहे। पार्थ इस वक्त गेंदबाजी करेंगे, इस बार ये खेल दिया है, उसे आउट होने का खतरा है, इस बार कोई गलती नहीं करेंगे और इसी के साथ तेजस आउट हो जाएगा उसी जगह पर जो पिछले मैच में आउट हुए थे, उसी जगह पर इस बार भी आउट हुए तेजस। अच्छे बल्लेबाज है, टीके प्रीमियर लीग में भी खूबसूरत बल्लेबाजी की थी, लेकिन उनको मौका जरूर मिला है क्योंकि रुककर बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज चाहिए। इसके बाद विक्रांत आएंगे, आकाश फूटक है, अच्छे अच्छे खिलाड़ी अभी भी अंदर है पहले बैठे हुए, उनको मौका मिलेगा जरूर, लेकिन अभी अनिकेत को पूरी जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करनी होगी। सेमीफाइनल का बहुत ही बेहतरीन मुकाबला खेला जा रहा है। सेमीफाइनल का मुकाबला है, शिव स्पोर्ट्स पिछले साल की विनर टीम रह चुकी है, इस बार भी वो सेमीफाइनल में खेल रहे हैं, तो उनके पास मौका है लगातार दूसरी बार ये ट्रॉफी जीतने का, तो कोशिश जरूर कर रहे। अच्छे गेंदबाज है, पहली गेंद के ऊपर सफलता मिले पार्थ को, इस बार ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे, लेग स्पिन और ऑफ स्पिन भी करते हैं बीच बीच में, उनको धीरे हाथों से खेल दिया था पॉइंट के क्षेत्र में, शॉर्ट पॉइंट के स्थान पर गेंद को फील्ड किया जा रहा है। 1 रन जरूर मिलेगा, इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 16 रन। रन रेट थोड़ा सा पीछे आ चुका है, लेकिन अभी भी कोई खतरा नहीं क्योंकि अनिकेत है मैदान पर, रन रेट कभी भी बढ़ सकता है, किसी एक ओवर में 10-12 रन बनेंगे तो ये रन रेट कवर हो जाएगा, लेकिन इस वक्त तो अच्छी बल्लेबाजी चल रही, सोच अच्छी चल रही। अनिकेत ने अपने आप को सेव किया था, पहले 2 विकेट जरूर गिरे थे, लेकिन उसके बाद वो आए मिडल ऑर्डर को जरा मजबूत करने के लिए। फील्ड देखी जाए तो ऑफ साइड के 4 खिलाड़ी है, वो लगभग सीमा रेखा को 2 खिलाड़ी चिपके हुए दिखाई दे, जिसमें कि एक कवर रहेगा, एक लॉन्ग ऑफ, ये ऑफ साइड के फील्ड में जो सीमा रेखा को चिपके हुए संभवतः आने वाले कैच के लिए। इस बीच पार्थ इस ओवर की अगली गेंद लेके हमसे दूर जाते हुए दौड़ना शुरू किया, उनकी ये गेंद इस बार हल्के हाथों से खेल दिया है, जानते हैं कि ये गेंद अच्छी तरह से खेल दिया था, उन्होंने जज किया था और राकेश दूसरे के लिए निकल पड़े और ये 2 रन मिलेंगे अनिकेत को, इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा
18 रन इस वक्त स्कोर हो चुका है। तीसरी ओवर का खेल आरंभ हो चुका है। 3 गेंदे तीसरी ओवर की हो चुके। पहली गेंद के ऊपर सफलता प्राप्त हुई थी, तेजस को उन्होंने कैच आउट किया था पॉइंट के खिलाड़ी द्वारा। सभी दर्शक शांत स्वभाव से बैठे हुए आप देख सकते हैं, क्योंकि भारी मात्रा दर्शक आ चुके हैं। छुट्टी का दिन है और खास करके टूर्नामेंट भी आयोजन किया जा चुका है। कुंभी चषक है, कुंभी युवाओं को एक अच्छा प्लेटफॉर्म मिल रहा है इस टूर्नामेंट से। फिर एक बार इस ओवर की चौथी गेंद लेके अनिकेत को, और ये गेंद खराब गेंद है। अंपायर का फैसला आता है वाइड। इस एक्स्ट्रा की मदद से टीम का स्कोर पहुंचा 19 रन इस वक्त स्कोर हो चुका है। जैसी गेंद वाइड गिरी उसके साथ अनुभवी खिलाड़ी उनके अनिकेत बातचीत करने के लिए गए कि गेंद को पटकिए मत, गेंद को जितना पटकेंगे उतना दोहरा उछाले मैदान के ऊपर पटकने वाली गेंद लगभग बाउंस होती हुई दिखाई दे रही, वाइड होती हुई दिखाई दे रही, तो गेंद को हल्के हाथ से डिलीवर करना चाहिए। ये कोशिश करनी चाहिए कि गेंद को ज़्यादा जो हाथ में पकड़ लेते तो उस वक्त जो पकड़ आप लेते तो थोड़ी सी धीमी रहनी चाहिए। तो इस बीच तैयार है पार्थ इस ओवर की नेक्स्ट गेंद लेके जाएंगे सामने उनके अनिकेत। इस बार अच्छी गेंद थी लेकिन लेग ऑफ स्टंप के बाहर से उन गेंद को उन्होंने लेग स्पिन किया था। निश्चित रूप से थोड़ा सा मामला करीब ही था, लेकिन अंपायर ने मना किया था इस गेंद के ऊपर। मामला बहुत नज़दीकी था लेकिन अंपायर वहाँ से देख रहे थे, उन्होंने मना किया था। अनिकेत को एक अच्छी गेंद समाप्त होती हुई दिखाई दे रही। शानदार गेंदबाजी करते हुए अनिकेत सामने, लेकिन उसका दबाव नहीं दिखाई दे रहा है। पार्थ के ऊपर कोई दबाव नहीं है। फ्री माइंड से गेंदबाजी करते हुए इस ओवर की अगली गेंद लेके जाएंगे अनिकेत के लिए, और ये गेंद निश्चित रूप से वाइड होगी। अंपायर का फैसला कि ये गेंद वाइड है। इस एक्स्ट्रा की मदद से अब टीम का स्कोर पहुंचा 20 रन। 4 गेंदे हो चुके, स्कोर है 20 रन। अगर रन रेट देखा जाए तो प्रति ओवर 8 का है, तो इस ओवर में 24 रन बनने चाहिए करीब करीब। अभी भी 2 गेंदे शेष है। 4 रन बनते तो ये मैच निश्चित रूप से आगे जाकर एक मुश्किल मोड़ के ओर नहीं जाएगा। तो इस बीच इस ओवर की ये 5वीं गेंद। इस बार लाइन और बल्ला थोड़े से चूके थे, क्योंकि लाइन और बल्ले के बीच में काफ़ी अंतर था। वहाँ यहाँ से सीधा दिखाई दे रहा था, विकेटों को कवर करना चाहिए था। सीधी गेंद आ रही थी, लगभग ओवर पिच गेंद थी इस वक्त, लेकिन फुटवर्क और मोमेंट जो था पैरों का वो ज़्यादा अच्छा नहीं था इस वक्त अनिकेत का। अनिकेत कोशिश कर रहे हैं आखिरी गेंद के ऊपर स्ट्राइक लेना चाहिए अनिकेत को, क्योंकि पार्थ के ऊपर ज़्यादा रन नहीं बनाने चाहिए। इस बार इस गेंद के साथ देखते हैं कितने रन मिलेंगे। और ये दूसरा लेने का प्रयास कर रहे हैं। राकेश आउट होने का खतरा हो सकता है राकेश को, लेकिन सही सलामत क्रीज में राकेश पहुंच चुके। 2 रनों के साथ ओवर की समाप्ति। तीसरे ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 22 रन। ये अच्छी सोच थी अनिकेत की, क्योंकि पार्थ एक अच्छे गेंदबाज है। लेग स्पिन बीच बीच में डालते हैं, बीच बीच में स्लोअर वन का इस्तेमाल करते हैं और ऑफ स्पिन भी गेंद डालते हैं। तो ऐसे कटर गेंदबाजों को ज़्यादातर रुक कर बल्लेबाजी करनी चाहिए। किसी एक गेंदबाज के ऊपर आप सोचना चाहिए कि मैं कौन से गेंदबाजी के ऊपर अटैकिंग बल्लेबाजी करूंगा। तो अब नए गेंदबाज आ रहे पवन। 12 गेंदे और 18 रनों की जरूरत है। पवन लोंडे इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे। 12 गेंदों से 18 रन है। निश्चित रूप से मैच अभी भी बराबरी पर है। 50-50% दोनों तरफ मैच झुका हुआ है। अनिकेत अगर आखिरी गेंद तक रुकेंगे तो ये मैच निश्चित रूप से बैटिंग लाइन का है, लेकिन पवन भी अच्छे गेंदबाज है। और उसके बाद पार्थ आएंगे गेंदबाजी के लिए। आ चुका है। इस मैदान के ऊपर निश्चित रूप से 9 रन बन सकते हैं, लेकिन गेंदबाजी की जाए तो पवन लोंडे भी अच्छे गेंदबाज है और खास करके होशियार गेंदबाज है। और उनकी लाइन जो गेंदबाजी के वो ऑफ स्टंप के बाहर रहती है, वो विकेट के ऊपर ज़्यादा जाते नहीं है। मैंने देखा था, कल से भी देख रहा हूँ उनकी गेंदे, तो अच्छे गेंदबाज हैं। कोई शॉर्ट गेंदे करने का प्रयास नहीं करेंगे। राकेश के लिए चौथी ओवर की पहली गेंद लेके जाएंगे।
इस बार ऑफ स्टंप के थोड़े से बाहर गए थे। इतना दबाव नहीं लेना चाहिए क्योंकि राकेश है एक ही रन बनाने का प्रयास करेंगे, कोई ज़्यादा हवा में स्ट्रोक नहीं खेलेंगे। वो निश्चित रूप से स्ट्राइक रोटेट करने का वो काम करने के लिए उनको बुलाया जा चुका है। तो इस बीच इस वाइड की मदद से अब रन संख्या पहुंची 23 रन और अब जाके 17 रनों की ज़रूरत है और यही काम है उनका राकेश का, क्योंकि वो ज़्यादा डॉट गेंदें नहीं खेलते हैं। और ये पहुंच चुके निश्चित रूप से निश्चित रूप से पहुंच चुके। अच्छी कोशिश, अच्छी डाई लगाई थी आखिरी वक्त पर, अंपायर ने उन्हें मना किया उस अपील को और इसी के साथ 2 रन पूरे हो चुके। अंपायर ने उन्हें मना किया है, 2 रन पूरे हो चुके हैं। अच्छी डाई लगाते हैं और 100 का योगदान देने का प्रयास करते हैं अनिकेत। किसी भी हालत में अपने मैंने देखा था उनको, कई बार उनके बातचीत भी की कि इतनी डेंजर एंड की तरफ दौड़ना नहीं चाहिए, ज़्यादा जंप नहीं लगाना चाहिए, क्योंकि मैदान जो रहता है ना वो दोस्तों इतना अच्छा मैदान नहीं रहता अपना। ये आप इंटरनेशनल मैदान में नहीं खेलते, वो बार बार कोशिश करते हैं कि जंप लगाकर रोकने का प्रयास करते हैं, कभी कभी अच्छी कोशिश कर रहे हैं। और इसी के साथ इस 2 रन की मदद से आप टीम का स्कोर पहुंचा 25, यानी कि 25 रन हो चुका है स्कोर। अभी भी पवन लोंढे नाखुश दिखाई दे रहे, लेकिन अंपायर ने उन्हें नॉट आउट करार दे चुका है। तो इसके साथ अब एक अच्छी रणनीति अपनानी होगी, क्योंकि अच्छी कोशिश कर रहे हैं और ऐसा डेंजर एंड की तरफ नहीं दौड़ना चाहिए। खास करके अगर विकेट मुश्किल में पड़ सकते थे, क्योंकि बहुत करीबी मामला हो सकता था, लेकिन अंपायर ने उन्हें नॉट आउट करार दिया है। तो इतने करीबी डेंजर एंड की तरफ दौड़ना नहीं चाहिए, क्योंकि आप सेमीफाइनल का मुकाबला खेल रहे हैं। देखा जाए तो पिछले जो सुबह का मैच हुआ था उसमें भी आशुतोष गोयलकर डेंजर एंड की तरफ दौड़ रहे थे और वहाँ से वो मैच MK वॉरियर्स हारी थी, जो कि रनआउट का विकेट उन्होंने फेंका था। तो फिर एक बार तैयार है पवन, इस ओवर की दूसरी गेंद लेके जाएंगे। फिर एक बार तैयार है राकेश, इस ओवर की दूसरी गेंद। इस बार राकेश का अच्छा स्ट्रोक है, देखते हैं कितने रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। एक ही रन, इस एक रन के साथ स्कोर पहुंचा 26 रन हो चुका है स्कोर, 26 रन हो चुका है, 14 रन अपने लक्ष्य दूर है। मैच जीतने के लिए दोनों टीमों की कोशिश बहुत ही बढ़िया चल रही है, अच्छी कोशिश कर रहे, रन को रोकने का प्रयास कर रहे। दोनों टीमों को प्रेशर बढ़ता हुआ दिखा दे, क्योंकि सेमीफाइनल का निश्चित रूप से दूसरा सेमीफाइनल इस मैदान के ऊपर खेला जा रहा है। भारी मात्रा से दर्शक इस मैच को देखने के लिए पहुंच चुके हैं। दर्शकों का भी फिर एक बार हार्दिक स्वागत किया जाता है, सभी खिलाड़ियों का हार्दिक स्वागत किया जाए। और जितने दर्शक हैं दोस्तों, वो दर्शक अपने 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 जीवन में पहले खिलाड़ी भी रह चुके हैं, भूतपूर्व खिलाड़ी भी रह चुके हैं, वो भी सभी इस मैच को देखने के लिए आए। फिर एक बार पवन की इस ओवर की अगली गेंद अनिकेत के लिए फुल टॉस गेंद थी, उसका फायदा नहीं, हालांकि लो फुल टॉस गेंद थी ये। और इसी के साथ गेंद जा पहुंचे डिक्लेरेशन बॉक्स में, 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 27 रन स्कोर हो चुका है इस बीच, और जीतने के लिए अभी भी 13 रनों की जरूरत है। गेंदों और रनों के बीच काफी बड़ा संघर्ष यहाँ दिखाई दे रहा है। एक एक रन की कीमत कितनी होती है ये संभवतः आने वाला पल ही बताएगा, क्योंकि बहुत जबरदस्त दोनों टीमों के बीच ये भिड़ंत दिखाई दे रही है। हर रन के लिए क्या कुछ करना पड़ रहा है ये यहाँ दिखाई दे रहा है। फिर एक बार तैयार है पवन, इस ओवर में चौथी गेंद लेके जाएंगे अनिकेत के लिए। इस ओवर की चौथी गेंद है, कुल मैच की 9 गेंदें शेष है, 9 गेंदों से रन बनाने होंगे 13। 9 गेंदे और 13 रन, ये समीकरण इस वक्त चल रहा है इस ओवर की। ये फुल टॉस गेंद है, खराब गेंद थी दोस्तों। ऐसी गेंद पवन आप नहीं कर सकते, और इस मैच में तो नहीं कर सकते। और इसी के साथ अंपायर का ये मैच छक्के का इशारा आता हुआ दिखाई दे रहा है, और इस छक्के के साथ टीम का स्कोर जंप मारते हुए पहुंचा 33 रन स्कोर हो चुका है दोस्तों। ये गेंद आप नहीं कर सकते, और वो भी अनिकेत के सामने तो नहीं कर सकते। लेकिन क्या होता है, कभी कभी हाथ से गेंद छूट जाते, कभी कभी यॉर्क कराने का प्रयास करते, गेंदबाज अतिरिक्त प्रयास करते, विकेट निकालने का प्रयास करते, उसमें कभी कभी ये फुल टॉस गेंदें गिरती है। उसका फायदा जरूर उठाया अनिकेत ने, और निश्चित रूप से एक कदम उन्होंने सेमीफाइनल की ओर बढ़ाया दिखाई दे रहा है। अभी भी पवन को मौका है ये विकेट निकालने के लिए। विकेट निकालते तो परेशानी में फिर एक बार आ सकते हैं शिव स्पोर्ट्स, लेकिन देखना होगा कि इस ओवर की अगली गेंद इस बार हल्के हाथों से पॉइंट के क्षेत्र में खेल दिया है। 1 ही रन मिलेगा, दूसरे की गुंजाइश नहीं करेंगे ये। और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 34 रन, 34 रन स्कोर हो चुका है इस बीच। अब 6 गेंदे और 6 रन। सॉरी, एक गेंद शेष है, एक गेंद शेष है दोस्तों, एक गेंद शेष है, क्योंकि वो चौथी गेंद थी जो फुल टॉस आई थी गेंद। तो अभी भी आखिरी गेंद के ऊपर निश्चित रूप से खेल सकते हैं, क्योंकि ऑफ साइड की तरफ अच्छी बल्लेबाजी करते हैं राकेश। इस ओवर की आखिरी गेंद है। इस बार ये गलत स्ट्रोक खेला था राकेश ने, ये गलत स्ट्रोक राकेश ने खेला था।
नीचे गेंद को रखना चाहिए था। अब जाके 6 गेंदे और 6 रनों के लक्ष्य रह चुका है। अच्छी वापसी है, अभी भी अनिकेत मैदान के ऊपर है, उनको देखना होगा कि आखिरी वक्त तक बल्लेबाजी करनी होगी। गेंदबाज है, ऑफ स्पिन लेग स्पिन बीच बीच में स्लोअर वन गेंदे करते हैं, तो उससे क्या होता है कि बल्लेबाज को अनुमान नहीं लगता है कि गेंदबाज क्या करने वाला है। गेंदबाज का दिमाग जो बल्लेबाज पड़ेगा वही मैच जीतेगा। लेकिन इस वक्त जो गेंदबाज है ना, वो उभरते हुए युवा गेंदबाज, कई बार बार उनको कहा जा रहा है, लेकिन अनुभव भी उनको बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। और खास करके वो हर तरह का उनके पास अस्त्र रहता है गेंदबाजी करते वक्त। तो 6 गेंदे 6 प्रकार के डालते हैं। तो इस बीच इस ओवर की पहली गेंद लेके ये जरा स्ट्रोक खराब चुना था रन के लिए। ऐसा स्ट्रोक नहीं खेलना चाहिए, क्योंकि बल्ले का अंदरूनी ऊपरी हिस्सा लग सकता है। ज़्यादा प्रेशर लेने का प्रयास कर रहे हैं अनिकेत, इतना प्रेशर नहीं लेना चाहिए, क्योंकि मैच एक अच्छा शॉट लगता है तो मैच जीत सकते। खराब गेंद का इंतजार करना होगा, 1-1 2-2 रन बटोरने होंगे, क्योंकि अभी भी जो क्षेत्ररक्षक के सीमा रेखा के खिलाड़ी वो काफ़ी पीछे खड़े, नज़दीकी मौका हो सकता है। गेंद का इंतजार करना है, गेंद कहाँ डिलीवर करते हैं, कहाँ पिच करते हैं, उसके बाद स्ट्रोक को खेलना चाहिए। फिर एक बात तैयार, प्रात इस ओवर के अगली गेंद लेके जाएंगे। इस बार देखते हैं कितने रन बनते हैं इस गेंद के ऊपर, और 1 रन ही मिलने की संभावना है, और 1 ही रन मिलेगा। अंपायर से विनती है कि यह गेंद डिक्लेयर है या नहीं है। तो 2 रन मिलेंगे, इसीलिए बबलू ने वहां से थ्रो किया था शायद। 2 रन मिलेंगे, डिक्लेयर बॉक्स नहीं है यहाँ। 2 रनों के साथ अच्छी शुरुआत इस वक्त दिखाई दे रही है। 2 रनों के साथ टीम का स्कोर पहुंचा 36 रन स्कोर हो चुका है। 4 गेंदे और 4 रनों की जरूरत है। ये 4 गेंदे और 4 रनों की जरूरत है। 36 रन स्कोर हो चुका है। पार्थ अभी भी युवा खिलाड़ी, मैच अगर जीतते या पार्थ के गेंदबाजी के ऊपर तो उनको काफी सराहना होगी उनकी। इस वक्त ये फुल टॉस गेंद नहीं कर सकते आप, देखना होगा कि नो भी डिक्लेयर किया है उसे, और ये नो भी डिक्लेयर किया है। दूसरे रन के लिए जाएंगे, कैच भी ड्रॉप किया है। कुल 3 रन मिलेंगे यहाँ इस गेंद के ऊपर, 3 रन मिलेंगे। नो डिक्लेयर किया, फुल टॉस गेंद की थी पार्थ ने भी। और मैंने पिछले मैच की जब मैं कमेंट्री कर रहा था, मैं वो बात बता रहा था कि ये पार्थ है ना, वो स्लोवर करते वक्त कभी कभी ये फुल टॉस गेंदे फेंकते हैं, 9 गेंदे फेंकते हैं। भाटकर कोण में मैं भी देखा था, मैंने 5 गेंदे उन्होंने अच्छी फेंकी थी, लेकिन उसके बाद उन्होंने जो गेंद फेंकी थी वो फुल टॉस गेंद फेंकी थी, वो भी नो डिक्लेयर हुई थी। रोहन चालके उस वक्त बल्लेबाजी कर रहे थे, तो पार्थ है ना, बीच बीच में उस गेंद को रोकना चाहिए। और ये फ्री हिट है, तो मैच अभी शिव स्पोर्ट्स के लगभग झुका हुआ मैच है शिव स्पोर्ट्स की तरफ। पार्थ को यहाँ इस गेंद से उनको सीख मिलनी चाहिए, सीख लेनी चाहिए। ये तो गेंद फ्री हिट की गेंद थी। ये फ्री हिट की गेंद कैसे खेलनी चाहिए ये अनिकेत समझ नहीं पाए थे। फ्री हिट की गेंद थी, उसे खेलना ही चाहिए था हवा में, क्योंकि आउट नहीं हो सकते आप। लेकिन देखना होगा कि अभी भी गेंदे शेष है, 3 गेंदे शेष है, 1 रन की जरूरत है। 3 गेंदे शेष है, 1 रनों की जरूरत है। 30 यार्ड सर्कल के अंदर 5 खिलाड़ी आ चुके हैं, जिसमें कि शॉर्ट पॉइंट रहेगा, शॉर्ट कवर रहेगा, एक मिड ऑन रहेगा, एक शॉर्ट मिड विकेट रहेगा, और एक लेग अंपायर के बगल में जो खिलाड़ी तैयार है वह शॉर्ट स्क्वायर लेग के स्थान पर। यानी कि 5 खिलाड़ी 30 यार्ड के सर्कल के अंदर है, बाकी सारी खिलाड़ी कैचिंग पोजीशन के लिए बाहर है, क्योंकि अनिकेत अच्छे बल्लेबाज है। तो अभी साई को भी अंदर बुलाया जा चुका है।
3 गेंदें शेष है दोस्तों, 3 गेंदों से 1 रन डिफेंड करनी है।